नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी थोडा अडगळीत पडलेला एक विषय घेणार आहे. अडगळीत पडला एवढ्यासाठी म्हणतो की मध्येच त्यावर चर्चा होते, नाही तर तो अडगळीत जाऊन पडतो. आणि तो विषय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात जे 6 पक्ष आहेत त्यातले 2 पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट. त्यापैकी लोकसभेमध्ये शरद पवारांचा गट सामर्थ्यशाली आहे, तर विधानसभेमध्ये अजितदादांचा गट सामर्थ्यशाली आहे. आज अजितदादा हयात नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्या पक्षाची सगळी सूत्र एक प्रकारे त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी हाती घेतलेले. पण जवळजवळ गेल्या 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये सुनेत्रा वहिनींनी ज्या शांतपणे आणि संयमाने आपल्या पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय, ते बघितल्यानंतर या पक्षाचं भविष्य काय हा प्रश्न विचारला जातो आणि अधूनमधून तो उकरून काढला जातो. आता 2 राष्ट्रवादी गट एकत्र येणार, मग परत त्याचा फिसकटलं वगैरे वगैरे खूप काय काय येतं. मग मध्ये चर्चा सुरू होतात की अजितदादा गटामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दीर्घकाळ मुरब्बी राजकारणी असलेले लोक आणि पक्ष प्रमुख असलेल्या सुनेत्रा वहिनी यांच्यामध्ये विस्तव जात नाही वगैरे वगैरे चर्चा होतात. मध्येच एक विषय असा होतो की अजितदादांचे वारस म्हणून सुनेत्रा वहिनींनी पुढे केलेले चिरंजीव जे आहेत पार्थ पवार हे पक्षाचा कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे तटकरे आणि पटेल नाराज आहेत आणि त्यातून दुफळी निर्माण होते. मग कुठली तरी कागदपत्र दाखवली जातात की आधी निवडणूक आयोगाला पाठवलेले कागदपत्र आहेत, ते पत्रव्यवहार तो रद्द समजावा आणि असे कुठले कुठले काय काय काढून सुनेत्रा वहिनी या पक्ष चालवू शकणार नाहीत किंवा तटकरे पटेल तो कब्जा करतील इथपर्यंत सुतावरून स्वर्ग गाठणं अखंड चालू असतं. आणि मी 7-8 महिन्यामध्ये सातत्याने एक गोष्ट सांगत आलो की सुनेत्रा वहिनी राजकारणामध्ये अननुभवी नक्की असतील, पण आपल्या घरामध्ये महाराष्ट्राचं राजकारण त्यातले चढ उतार अगदी चुलीजवळ बसून सुद्धा सुनेत्रा वहिनीने अनुभवलेले आहेत, बघितलेले आहेत, त्याचे चटके पण सोसलेले. आणि म्हणून त्या अगदीच राजकारणाविषयी अनभिज्ञ आहेत असं नाही, पण सुनेत्रा वहिनी या फार कमी बोलतात आणि म्हणूनच मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो की सुनेत्रा वहिनी कमीत कमी बोलतात आणि अनावश्यक जागी अजिबात बोलत नाहीत. हाच त्यांचा सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट आहे, हे मी सातत्याने सांगत आलो. आणि त्यामुळे सुनेत्रा वहिनी फार काळ पक्ष चालवू शकणार नाहीत, तो बारगळणारच आहे वगैरे वगैरे. म्हणजे एका बाजूला तटकरे पटेल तो काबीज करणार किंवा तो शरद पवारांच्या गटामध्ये विलीन होणार, या सगळ्या चर्चा कितीही माल मसाला लावून रंगवल्या गेल्या तरी प्रत्यक्षात आजही सुनेत्रा वहिनी या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि चालू आहे. पण यामध्ये माझ्या मनात कधीही शंका नव्हती की सुनेत्रा वहिनी यामध्ये अपयशी ठरू शकतील, असं मला कधीही वाटलं नाही. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी राजकारणाचं विश्लेषण करताना ज्या गोष्टी मला पटलेल्या असतील त्याच गोष्टींच्या आधारे वाटचाल करत असतो, माझं मत मांडत असतो. पण ज्या गोष्टी मला पटलेल्या नाही किंवा पटत नाही अशा कोणीतरी माझ्या डोक्यात घातल्या म्हणून मी त्या बाजूला झुकून विश्लेषण कधीही करणार नाही. कारण एक गोष्ट असते की युट्यूब असो किंवा आजवरची पत्रकारिता असो, माझे अंदाज माझी भाकीतं खरी ठरली असतील तर त्याचं एक प्रमुख कारण एक आहे की माझं तर्कशास्त्र अतिशय स्ट्रॉंग आहे. पण त्याच वेळेला जी गोष्ट मला पटलेली नाही
ती मार्केटिंग म्हणून, अजेंडा म्हणून लोकांच्या माथी मारणं हा माझा स्वभाव नाहीये. आणि म्हणूनच अगदी अजितदादांचं निधन, अपघाती निधन, त्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळचा घटनाप्रसंग, तिथे आलेले लोक, त्यानंतरचा घटनाप्रसंग, या सगळ्याचं विश्लेषण करताना मी सुनेत्रा वहिनी राजकारणात गप्प राहून यशस्वी होतील या निष्कर्षापर्यंत आलो होतो. आणि म्हणूनच त्या आधारावर मी आजपर्यंत त्याविषयी बोलत राहिलेलो. पण याला धक्का देणारी एक गोष्ट मला मध्यंतरी ऐकायला मिळाली आणि मी त्यामुळे थोडा विचलित आहे. पण अजूनही त्यातले धागेदोरे समोर आलेले नाहीत. त्यामुळे जी काय ऐकलेली गोष्ट आहे, ऐकलेली बातमी आहे, ती 100% बरोबर आहे असं गृहीत धरून मी कुठलंही विश्लेषण करणार नाही. पण जे काय कानावर आलंय, जे काय बघायला किंवा वाचायला मिळालंय, ते थोडंसं विचलित करणार आहे. याचं कारण असं मित्रांनो, की आम्हीच दिसलं, झटपट फायदा दिसला की माणसं त्याच्या मागे भरकटत जातात. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. भले भले लोक, उद्धव ठाकरेंसारखा नेता हा आपला वडिलार्जित पक्ष अशाच मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवल्यानंतर भरकटत आणि वाहवत इतका गेला की पक्ष जवळजवळ नामशेष होऊन गेलाय. आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंना एकट्याला दोष देण्याचं कारण नाही. ते सुद्धा माणूस आहे आणि हा मानवी स्वभाव असतो. आयतं काहीतरी दिसलं, फुकटात काहीतरी मिळतं म्हटलं की माणूस त्यामागे जातो. बाकी आपल्याकडे बऱ्याच वाक्प्रचार आणि म्हणी आहेत, हातचं सोडून पळत्याच्या मागे. उद्धव ठाकरेंचं तेच झालेलं आहे. चांगलं महायुतीचं सरकार आलं असतं, त्यामध्ये शिवसेनेला मोठा हिस्सा मिळाला असता आणि अधिक पक्षाचा विस्तार करता आला असता. पण आपल्याला थेट मुख्यमंत्रीपद मिळतंय हे आम्ही शरद पवारांनी दाखवल्यावर उद्धव ठाकरे त्यांच्या मागे धावत गेले आणि इतके भरकटले की आज त्याच भाजपबरोबर शरद पवार जाणार याची चर्चा आहे. आणि बिचारे वाढीत पडलेत उद्धव ठाकरे. कशाला पडले? तर तो मोहात पडणारा जो विषय असतो, आम्हीच बघितल्यानंतर हातचं सोडून पळत्याच्या मागे जाणं हा जो मानवी स्वभाव आहे त्यामुळे होतं. तर मग उद्धव ठाकरे असतील तर इतर कुठलाही, सुनेत्रा वहिनी पण शेवटी माणूस आहे. ते किती संयमी असतील, किती शांत असतील, अत्यंत विचारपूर्वक पावलं उचलत असतील, तरीही अनेकदा इतका मोह होतो की माणूस भरकटतो. आणि तसं होण्याची एक भीती मनामध्ये वाटली, म्हणून हा विषय करतोय. आणि म्हणून ते शीर्षक दिलंय, सुनेत्रा वहिनी ऐकताय ना. याचा अर्थ काय होतो की पार्थ पवार अजितदादांचा सुपुत्र म्हणून पक्षाचा ताबा घेणार असेल किंवा वारस म्हणून पुढे येणार असेल, त्याला आम्ही कोणी अडवू शकत नाही. आणि सुनेत्रा वहिनी जर त्याला पुरस्कार देणार असतील, त्याची पाठराखण करणार असतील, तर मी त्याला गैरलागू म्हणत नाही. पण अशा राजकीय वाटचालीमध्ये माणूस अमिषाच्या मागे धावत सुटला, सोप्या फायद्याच्या मागे, आयत्या गोष्टींच्या मागे धावत सुटला, तर मात्र भरकटण्याचा धोका असतो. तो धोका दिसलाय म्हणून हा व्हिडिओ मी करतोय. आणि म्हणून ते शीर्षक आहे, सुनेत्रा वहिनी ऐकताय ना. तुम्हाला माहितीये की आजकाल पूर्वीच्या सारखं संघटना बळावर वगैरे निवडणुका जिंकणं वगैरे राहिलेलं नाही. मार्केटिंग, अजेंडा, खर्च, बऱ्याच गोष्टी येतात. अगदी माध्यमातल्या प्रतिमा किंवा माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचण्याचे सोपे मार्ग, अशा खूप गोष्टी येतात. अगदी गेल्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी जवळजवळ लोकसभेत आपटलेला पक्ष परत उभा केला. त्याच्या आधी सुद्धा मला वाटतं ते डिझाईन बॉक्स असं काहीतरी एक कंपनी होती, तिच्या मदतीने अजितदादांनी ती निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. आणि शरद पवारांना, काकांना मागे टाकून महाराष्ट्रातला राष्ट्रवादीचा मतदार आपल्या मागे आणत 40 पेक्षा अधिक आमदार अजितदादांनी निवडून आणून दाखवले. आणि
2014 नंतर अशा मार्केटिंग आणि निवडणुकीची रणनीती ठरवून देणाऱ्या कंपन्या बोकाळलेल्या आहेत. राजकीय सल्ले देणाऱ्या कंपन्या निर्माण झाल्या. खुद्द अजितदादा, तुम्हाला आठवत असेल की लोकसभेतल्या पराभवानंतर विधानसभेला सामोरं जाताना ते गुलाबी जॅकेट, पिंक रंगाचं जॅकेट घालून फिरत होते. मी त्याच्यावर व्हिडिओ केला होता, गुलाबी जॅकेट आणि अशा शीर्षकाचा. सांगायचा हेतू असा की अशा कंपन्या तुम्हाला इतक्या जागा जिंकून देऊ वगैरे वगैरे सांगणाऱ्या पुढे येतात. पवारांनी सुद्धा त्याच्यावर एक कॉमेंट केली होती. त्यांना कोणतरी दिल्लीचे अधिकारी येऊन भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला इतक्या जागा जिंकून आणून देतो वगैरे वगैरे, पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्या अधिकाऱ्यांना राहुल गांधींकडे पाठवलं होतं वगैरे शरद पवारांनी सांगितलं. पण तो वेगळा विषय. मुद्दा इतकाच की अशा रीतीने निवडणुका जिंकून देणाऱ्या, रणनीती ठरवून देणाऱ्या आणि प्रचाराची सगळी सूत्र आपल्या हाती घेणाऱ्या कंपन्या सध्या बोकाळलेल्या आहेत. आणि त्याचा जनक म्हणून आपण प्रशांत किशोरकडे बघतो. 2014 मध्ये मोदींना पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवण्याच्या रणनीतीचा एक घटक म्हणून प्रशांत किशोर नावाजला गेला. त्यानंतर त्याने अनेक लहान मोठ्या पक्षांना मदत केली. केजरीवाल, ममता दीदी, स्टालिन, YSRCP चा जगनमोहन रेड्डी, अमरिंदर सिंग, अशा अनेकांना मदत केली आणि त्यांना यशस्वी पण करून दाखवलं. अगदी आत्ताच तुम्ही बघाल तर वर्ष दीड वर्षापूर्वी स्थापन झालेला तो तमिळनाडूचा विजय थलपतीचा जो पक्ष होता, त्याला सत्तेवर आणून दाखवण्यामध्ये प्रशांत किशोरच्याच रणनीतीचा हात आहे असं सांगितलं जातं. पण म्हणून प्रशांत किशोर हा तुम्हाला नक्की जिंकून देईल या भ्रमात कोणी राहू नये, हे पण मी वारंवार सांगत आलो. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण कुठचं असेल तर ते खुद्द राहुल गांधींसारखं आहे. राहुल गांधींनी 2017च्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात परत एकदा आपल्या पक्षाचा प्रभाव निर्माण करायचा आणि पंतप्रधान पदाचा हायवे आपल्यासाठी तयार करून घ्यायचा म्हणून प्रशांत किशोरची मदत घेतली होती. तब्बल 4-5 महिने प्रशांत किशोर हा राहुल गांधींबरोबर बैठका करत होता, उत्तर प्रदेशाची रणनीती बनवत होता. पण त्याच वेळेला मी व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो, पण मला आठवतं मी एक ब्लॉग लिहिला होता की प्रशांत किशोर राहुल गांधींबरोबर जात असेल तर तो आपल्या प्रतिष्ठेला मातीमोल करून घेईल. आणि त्याचं कारण असं होतं, प्रशांत किशोरची रणनीती वगैरे ठरवणं ठीक आहे, पण त्या रणनीतीनुसार लढणारा सेनापती सुद्धा आवश्यक असतो, लढवय्या सुद्धा आवश्यक असतो. नाही, रणनीती तुम्ही चांगली बनवली पण ती गुंडाळून कचऱ्याच्या टोपलीत टाकायची आणि आपली मनमानी करायचा असा लढवय्या किंवा सेनापती असेल तर ती रणनीती मातीमोल होते आणि ती रणनीती बनवणारा सुद्धा बदनाम होऊ शकतो. असा मी ब्लॉग लिहिला होता, भाकीत केलं होतं आणि ते खरं ठरलं. त्याच काँग्रेस पक्षाला पंजाबमध्ये जिंकून देणारा 10 वर्षापूर्वी प्रशांत किशोर उत्तर प्रदेशात सपशेल अपयशी ठरला. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की आता तोच प्रशांत किशोर हा अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला भुरळ घालतोय आणि त्याच्या आणि पार्थ पवारच्या भेटीगाठी होत आहेत आणि आगामी कालखंडामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाला निवडणुका जिंकण्यासाठी प्रशांत किशोर मदत करील किंवा त्यांची रणनीती ठरवेल, त्यांचं राजकारण ठरवेल, ही बातमी मला धक्कादायक वाटली. एक गोष्ट साफ आहे मित्रांनो, प्रशांत किशोर रणनीतिकार म्हणून उत्तम आहे हे मी नाकारत नाही. पण आता आपण बघितलं कोचिंग क्लास वगैरे आणि त्या नीटची परीक्षा वगैरे, तिथे आणि इथे फरक नाही. तुम्ही कुठच्या तरी कोचिंग क्लासमध्ये गेलात म्हणून तुम्ही UPSC किंवा नीटची परीक्षा इतक्या प्रचंड मार्काने पास व्हाल आणि मेरिट लिस्ट मध्ये याल, हे आम्हीच तुम्हाला दाखवलं जातं. पण ज्या कोचिंग क्लासमध्ये
1200 मुलं येतात आणि त्यातली 25-30 मुलं वगळता बाकीची त्या मेरिट लिस्टमध्ये येत नाहीत, ही सुद्धा वस्तुस्थिती असते. कारण रणनीती तेव्हा यशस्वी होते जेव्हा योग्य लढवय्या त्या रणनीतीनुसार लढाई करत असतो. जर त्या लढवय्याची, त्या सेनापतीची तितकं लढण्याची क्षमता नसेल तर मग ती रणनीती कितीही उत्तम असली तरी ती फलद्रूप होत नाही, यशस्वी होत नाही. आणि म्हणून पार्थ पवार किंवा सुनेत्रा वहिनी यांनी प्रशांत किशोर वगैरे सारख्याची मदत घेऊन आपलं महाराष्ट्रातलं राजकारण पुढे रेटायचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांनी सावध राहिलं पाहिजे. सावध राहिलं पाहिजे. हे कशासाठी? तर ज्या गुणवत्तेची, ज्या क्षमतेची, ज्या बौद्धिक क्षमतेची मुलं मेरिट लिस्टमध्ये जातात ती मुळातच शाळेमध्ये, कॉलेजमध्ये 90-95% गुण मिळवणारी असतात. त्यांना पुढच्या 4-5 टक्क्यासाठी तो कोचिंग क्लास मदत करत असतो. तसंच हे जे रणनीतिकार वगैरे असतात हे निवडणुकीच्या शर्यतीमध्ये, रेसमध्ये तितक्या क्षमतेचा जो पक्ष असतो त्याला यशस्वी करू शकतात. आणि म्हणूनच खुद्द प्रशांत किशोरने बिहारमध्ये आपला एक पक्ष उभारला आणि 8 महिन्यापूर्वी, 10 महिन्यापूर्वी निवडणूक लढवली. त्यामध्ये तो बर्बाद झाला. का बर्बाद झाला? तर त्याने पक्ष उभारला, उत्तम रणनीती होती, त्यानेच बनवलेली होती. इतरांसाठी यशस्वी रणनीती बनवणारा प्रशांत किशोर आपल्याच पक्षासाठी चुकीची रणनीती बनवू शकत नाही. पण ती रणनीती ज्या पक्षाला घेऊन तो निवडणुकीच्या आखाड्यात उतरला होता, रणांगणात उतरला होता, त्या पक्षाकडे ती लढाई लढण्याची क्षमता नव्हती. आणि म्हणूनच एकही आमदार तो निवडून आणू शकला नाही. आता पोटनिवडणूक निवडून येणं सोपं आहे, सोडून द्या. पण पक्ष म्हणून स्वतःच्या पक्षाला प्रशांत किशोर यशस्वी करू शकला नाही. या वस्तुस्थितीकडे पाठ फिरवून तुम्ही त्याला हायर करू शकत नाही. तो आत्मघात होईल. त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी यांची जी युती आहे ती युती गेल्या विधानसभेमध्ये जिंकली किंवा नंतरच्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये चांगल्यापैकी यशस्वी होऊ शकली. त्याचं कारण विसरू नका. महायुती म्हणून मिळालेलं यश आणि स्वतंत्रपणे लढलेलं यश याची तुलना करून बघा, मग तुम्हाला कळेल की विधानसभेतलं यश हे बाकी सगळ्या रणनीतीपेक्षाही, त्यामध्ये RSS सारखी संघटना जी उभी होती त्यामुळे विधानसभेमध्ये अजितदादांना एवढं यश मिळालं हे विसरू नका. महायुतीचा 288 उमेदवार जिंकून आणायचे ही खुणगाठ RSSच्या संघटनेने बांधली होती. त्यामुळे अजितदादांच्या पक्षाचे उमेदवार होते तिथे सुद्धा आपली सगळी ताकद आणि प्रतिष्ठा RSSने संघानेपणाला लावली होती. मग ते डिझाईन बॉक्स वगैरे जी काय कंपनी असेल त्यांची मदत झाली आहे. पण घराघरातून मतदार बाहेर काढून त्याला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं ही जी रणनीती संघाकडून राबवली जाते, जी बिहारमध्ये किंवा बंगालमध्ये भाजपला प्रचंड यश देऊन गेली, त्याकडे पाठ फिरवून नुसतंच तुमच्या प्रशांत किशोरच्या मागे धावणं योग्य ठरणार नाही. आज तरी अजितदादांसारखा खमका नेता पक्षात नाहीये आणि पार्थ पवार अजूनही चाच पडतोय. अशा वेळेला भाजप सोबत राहून आपला पक्ष अधिकाधिक विस्तारित करणं आणि त्यामध्ये नव्या पिढीचं नेतृत्व घडवणं याकडे सुनेत्रा वहिनींनी लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी जोपर्यंत आवश्यक आहे तोपर्यंत भाजप सोबत राहणं किंवा भाजपची मदत घेणं अगत्याचं ठरेल. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.